नमस्कार, जय विशेष मध्ये मी तेजल नागरे तुम्हा सर्वांचं स्वागत करते। बातमी आहे आरोग्य संघटनेसंदर्भात। जागतिक आरोग्य संघटनेने मलेरिया रोखण्यासाठी दुसऱ्या लसीला मंजुरी दिलेली आहे। ही लस ऑक्सफर्ड युनिव्हर्सिटीने तयार केलेली आहे आणि आता या लसीच्या उत्पादनासाठी सीरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडिया मोठं योगदान देणार आहे। R21 किंवा मॅट्रिक्स M असं या लसीचं नाव ठेवण्यात आलेलं आहे। जागतिक आरोग्य संघटनेचे महासंचालक टेड्रोस घेब्रेयस यांनी या संदर्भात महत्त्वाची माहिती दिलेली आहे। तर जागतिक आरोग्य संघटनेने या संदर्भात मोठी घोषणा केलेली आहे आणि या संघटनेचे महासंचालक टेड्रोस घेब्रेयस यांनी या संदर्भात काय म्हटलेलं आहे पाहूयात। 2 तज्ञ गटांच्या सल्ल्यानुसार या लसीला मान्यता देण्यात आली आहे। मलेरिया संशोधक म्हणून त्यांनी या दिवसाचं स्वप्न पाहिलं होतं, जेव्हा आपल्याकडे मलेरिया विरुद्ध सुरक्षित आणि प्रभावी लस असेल। आता आपल्याकडे मलेरिया विरुद्ध लढण्यासाठी 2 लसी आहेत। लहान मुलांसाठी ही लस वापरण्याची शिफारस तज्ञांनी केली आहे। तर जागतिक आरोग्य संघटनेने R21 या जगातील दुसऱ्या मलेरिया लसीला मान्यता दिली आहे आणि जागतिक आरोग्य संघटनेने याला मान्यता दिल्यानंतर अगदी पुढच्या वर्षापासूनच ही लस बाजारात उपलब्ध होणार आहे। या लसीच्या एका डोसची किंमत असेल 166 रुपयांपासून ते 332 रुपयांपर्यंत। दरम्यान ही लस बनवणार कोडे हे सर्वात महत्त्वाचं आहे। जगातील सर्वात मोठी लस उत्पादक कंपनी अर्थात अदार पुनावाला यांची सीरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडिया ही या लसीची निर्मिती करणार आहे। सीरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडियाशी दरवर्षी 10 कोटी डोस निर्माण करण्याचा करार 10 कोटी मलेरिया लसीच्या दुसऱ्या डोसचे 10 कोटी डोस निर्माण करण्याचा करार जागतिक आरोग्य संघटनेने केलेला आहे। तर सीरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडिया ही एक भारतीय औषध निर्माती कंपनी आहे। याची स्थापना सायबर पुनावाला यांनी 1966 मध्ये केली होती। सीरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडिया ही कंपनी जगातील सर्वात मोठी लस उत्पादक आहे, हे विशेष। मार्च 2020 मध्ये या कंपनीने ऑक्सफर्ड विद्यापीठातील जेनर इन्स्टिट्यूटने तयार केलेल्या कोविड-19 विषाणूच्या काही प्रकाराच्या कोविड-19 लस तयार करण्यास सुरुवात केली होती। त्यामुळे जागतिक महामारीतून बाहेर काढण्यासाठी या संस्थेनं मोठं योगदान दिलंय। सीरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडियाचे संस्थापक सायरस पुनावाला यांना 2022 मध्ये भारत सरकारकडून सन्मानित करण्यात आलं, कारण की कोविड-19 दरम्यान लसीच्या उत्पादनात व्यापार आणि उद्योग क्षेत्रात त्यांनी मोठं योगदान दिलं आणि त्याचमुळे भारत सरकारने त्यांना पद्मभूषण या पुरस्काराने सन्मानित केलं। दरम्यान सीरम इन्स्टिट्यूट हे एकमेव असं इन्स्टिट्यूट आहे ज्याने गर्भाशयाच्या कर्करोगावर पहिली स्वदेशी लस तयार केली। त्यामुळे एकूणच सीरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडियाची कामगिरी बघता सीरम सोबत जागतिक आरोग्य संघटनेने दरवर्षी 10,000 लस निर्मितीचा करार केलेला आहे। पावसाळा आला की डेंग्यू आणि मलेरियाचे रुग्ण वाढत असतात आणि अलीकडच्या काळात तर मोठ्या प्रमाणात डेंग्यू आणि मलेरियाचे रुग्ण वाढत असल्याचं दिसून आलेलं आहे। याच पार्श्वभूमीवर ही लस अत्यंत महत्त्वाची ठरणार आहे। मलेरियामुळे दरवर्षी अनेक लहान मुलांचा मृत्यू होतो आणि भविष्यात हेच टाळण्यासाठी जागतिक आरोग्य संघटना विविध पातळीवर प्रयत्न करते। आरोग्याच्या दृष्टीने विविध योजनाही राबवल्या जात आहेत। महत्त्वाचं म्हणजे आफ्रिकन प्रदेशातील मुलांमध्ये मलेरिया रोगाचा जास्त प्रभाव दिसून येतोय। आफ्रिकेत दरवर्षी लाखो मुलांना मलेरियामुळे आपले प्राण गमवावे लागतात।
विशेष म्हणजे मलेरियाचे सर्वाधिक बळी आफ्रिकन देशांमध्येच जातात। सामान्यपणे दर मिनिटाला एक लहान मुलाचा आफ्रिकेत मृत्यू होतो। जगातील एकूण मृत्यूंपैकी अर्धे मृत्यू केवळ 6 आफ्रिकन देशांमध्ये होत आहेत। यातील 1/3 मृत्यू हे एकट्या नायजेरियात होत आहेत। जागतिक आरोग्य संघटनेच्या 2019 मधील आकडेवारीनुसार हे संपूर्ण स्पष्ट झालं। 5 वर्षांखालील वयाच्या जवळपास 2,60,000 बालकांचा आफ्रिकेत दरवर्षी मृत्यू होतोय। 2019 ची एकूणच आकडेवारी पाहता मलेरियामुळे 4.9 लाख मृत्यू झाले। त्यापैकी 67% म्हणजेच 2.74% मुलं ज्यांचं वय 5 वर्षांपेक्षाही कमी आहे त्यांचा मृत्यू झालेला आहे। 2019 मध्ये भारतात मलेरियाचे 3,38,494 रुग्ण आढळले आणि त्यापैकी 77 लोकांचा मृत्यू झाला। 2015 मध्ये सर्वाधिक 384 मृत्यू भारतात झाले होते। तर आता जागतिक आरोग्य संघटनेने मलेरियाच्या दुसऱ्या लसीला परवानगी दिलेली आहे। मात्र 2021 मध्येच जागतिक आरोग्य संघटनेने पहिली मलेरिया लस मंजूर केली होती। पहिल्या मलेरिया लसी संदर्भात काम करण्याची तयारी 2019 पासून सुरू झाली। 2019 पासूनच पहिल्या लसीवर काम सुरू झालं आणि 2021 साली मलेरियाची पहिली लस निर्माण झाली। त्यावेळेसही जागतिक आरोग्य संघटनेचे महासंचालक होते टेड्रोस घेब्रेयेसस। यावेळेस त्यांनी म्हटलेलं आहे की 2 वर्षांपूर्वी मलेरियाच्या पहिल्या लसीला मान्यता दिली होती। परपोषी डासांवरील ती पहिलीच लस आहे जिला जागतिक आरोग्य संघटनेने व्यापक वापरासाठी मान्यता दिलेली आहे। ही लस मलेरियाच्या 5 प्रजातींपैकी प्लाझ्मोडियम फॉल्सीपॅरम या एका परपोषी प्रजातीवर प्रभावी आहे आणि हीच प्रजाती 5 प्रजातींपैकी सर्वात जास्त घातक आणि जीवघेणी आहे। तर मलेरिया विरोधात लढणारी दुसरी लस म्हणजेच R21 किंवा मॅट्रिक्स M हे पुढच्या वर्षीपासून बाजारामध्ये उपलब्ध असणार आहे। या लसीचा एक डोस साधारण 166 रुपयांपासून ते 332 रुपयांपर्यंत मिळू शकतो। मलेरिया झालेल्या व्यक्तीला या लसीचे साधारणपणे 4 डोस घ्यावे लागतील आणि त्यातून मलेरियातून त्या व्यक्तीची सुटका होईल। या लसीच्या मदतीने मलेरियामुळे मृत्यू दर मोठ्या प्रमाणात कमी करता येणार आहे। खास करून लहान मुलांसाठी ही लस अत्यंत फायद्याची आणि प्रभावी ठरणार आहे। जागतिक आरोग्य संघटनेने लहान मुलांमध्ये मलेरिया रोखण्यासाठी R21 किंवा मॅट्रिक्स M या नवी लसीची आता शिफारस केली। दुसऱ्या मलेरिया लसी संदर्भात काही महत्त्वाच्या गोष्टी आपण जाणून घेणार आहोत। याआधी RTS किंवा AS01 या मलेरियावरील पहिल्या लसीला 2021 मध्येच आरोग्य संघटनेकडून मंजुरी मिळाली होती आणि आता या दोन्ही लसी जगभरातील अनेक देशांमध्ये मलेरिया रोखण्यासाठी मदत करणार आहेत। मलेरियाची जी पहिली लस आलेली आहे त्यापेक्षा R21 ही जास्त प्रभावी, अर्थात आता जी लस आलेली आहे दुसरी ती जास्त प्रभावी आहे हे निरीक्षणांमध्ये दिसून आलेलं आहे आणि याचा फायदाही जास्त होत असल्याचं काही तज्ञांनी सांगितलेलं आहे। या लसीच्या मदतीने मलेरियामुळे मृत्यू दर कमी करता येईल आणि खास करून लहान मुलांसाठी ही लस अत्यंत प्रभावी आणि फायद्याची ठरणार आहे। या लसीच्या मदतीने मलेरियामुळे मृत्यू दर कमी करता येईल आणि खास करून लहान मुलांसाठी ही अत्यंत फायद्याची ठरणार आहे। खरं तर RTS आणि R21 यामध्ये फारसा फरक नाहीये, दोन्ही प्रभावीच आहे। तर दुसरी लस ही प्लाझ्मोडियम फॉल्सीपॅरमला न्यूट्रल करते म्हणजे अप्रभावी करते आणि हाच सर्वात जास्त मलेरियासाठी कारणीभूत असलेल्या 5 व्हायरसपैकी एक आणि सर्वात धोकादायक आहे। जागतिक आरोग्य संघटनेच्या मते मलेरियाच्या प्रत्येकी 10 रुग्णांपैकी 4 रुग्णांना ही बरी करेल, तसेच 10
10 जण जर मृत्यू पावणार असतील तर त्यापैकी 3 जणांचा जीव तर नक्कीच ही लस वाचवू शकते. आणि दरम्यान ही लस भारतामध्ये निर्मित होणारे सीरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडिया दरवर्षी 10 लाख लसींची निर्मिती करणारे हे भारताचं खूप मोठं यश आहे आणि योगदान आहे. मलेरिया रोखण्यासाठी आता भारत सज्ज झालेला आहे. जगातील सर्वाधिक लस निर्मिती करणारी संस्था अर्थात सीरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडिया आता मलेरिया रोखण्यासाठी सज्ज झालेली आहे. जागतिक आरोग्य संघटनेचा आणि सीरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडियाचा मोठा करार झालेला आहे. या करारान्वये दरवर्षी सीरम इन्स्टिट्यूट 10 लाख मलेरिया लस निर्माण करणार आहे. दुसरी मलेरियाची लस आता मान्यता मिळालेली आहे आरोग्य संघटनेकडून आणि आज दुसऱ्या लसीची निर्मिती दरवर्षी 10 लाख लसींची निर्मिती सीरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडियाकडून करण्यात येणार आहे. बुलेटिननंतर आणखी काही बातम्यांचं विश्लेषण बघायचं आहे पण एका छोट्याशा विश्रांतीनंतर.